मुंबईत मराठा आंदोलनाच्या या दुसऱ्या दिवशी आंदोलकांची गर्दी दुपटीनं वाढलेली आहे, तर CSMT स्टेशन बाहेर गर्दी वाढली आणि वाहतूक कोंडी झालेली आहे। मुंबई पालिकेसमोर रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे। मराठा आंदोलकानं सोबत रेडा आणलेला आहे, तर रेड्यावर बसत त्यानं नवी मुंबईत प्रवेश केलेला आहे। आझाद मैदानामध्ये रेड्याला घेऊन आपण जाणार आहोत। तर जर सरकारला मराठ्यांच्या भावना कळत नसतील तर या पशूंच्या भावना तरी समजून घ्या आणि आरक्षण द्या, असं मराठा आंदोलकाचं म्हणणं आहे। नागपुरात अतिवेगानं वाहन चालवण्यावर आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे, तर अपघातप्रवण स्थळांवर झिगझॅग पद्धतीनं बॅरिकेड्स, ब्रेकर आणि रंबलर, हायमार्क्स लाईट आणि साईड लेनची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे धूम स्टाईल वाहनं चालवून अपघाताला जबाबदार ठरणाऱ्यांना चाप बसण्याची शक्यता आहे। मनोज जरांगेंचा आरोप खोडण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न होत आहे आणि प्रसाधनगृहांसोबतच आझाद मैदान परिसरामध्ये विजेची सोय करण्यात आली असून चिखल झालेल्या भागांमध्ये खडी टाकण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एंट्री पॉइंटवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पुढचा प्रवास ट्रेननं करावा असं आवाहन पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना केलं आहे। ठाण्यामध्ये कळवा इथं राहणारे प्रवीण काथेर कुटुंबाकडून उज्जैन इथं महादेव आणि भस्म आरतीसह नदीची पूजा अर्चा करण्यात आलेली आहे, तर ही पूजा अर्चा करणारे पुजारी यांचा देखावा साकारण्यात आलेला आहे। या गणरायाच्या अवतीभोवती फुलांची सुंदर आरास पाहायला मिळते। मुंबईत आझाद मैदानावर मराठा उपोषणस्थळांवर आज धूर फवारणी करण्यात आली, तर जोरदार पावसामुळे आझाद मैदानावर संपूर्ण चिखल झालेला आहे। आंदोलक आजारी पडू नयेत या ठिकाणी विशेष काळजी यासाठीच घेतली जाते आणि त्यामुळे ठिकठिकाणी धूर फवारणी करण्यात आली। अपुऱ्या मनुष्यबळामुळे मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। सुट्टीवर असलेल्या पोलिसांना कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून गणेशोत्सव आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत। नागपुरातील वादग्रस्त गणपती मंडळ म्हणून ओळख असलेल्या चंद्रशेखर आझाद गणेशोत्सव मंडळानं यावर्षी शेतकऱ्यांच्या रूपातला बाप्पा स्थापित केलेला आहे आणि गणपती बाप्पाच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश देण्यात आलेले आहेत। पुरीचा गणपती नावानं नागपुरात ओळख असलेल्या या मंडळात दरवर्षी व्यंगात्मक पोस्टर लावलं जातं। धुळ्यातील भांग्या मारुती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेश मूर्ती ही नेहमीच गणेशोत्सवाचा आकर्षण बिंदू राहिलेली आहे आणि या मंडळानं तब्बल 61 किलो चांदीच्या सुरेख गणेश मूर्तीची स्थापना केलेली आहे। संपूर्ण चांदीत अतिशय सुंदर नक्षीकाम असलेली ही गणरायाची मूर्ती भक्तांचं लक्ष वेधते आहे। गणेशोत्सवात यंदा घरगुती गणपती बाप्पांचे देखावे चर्चेचा विषय बनतात। मुंबईतील अभिषेक सुरेश जाधव यांच्या घरी केदारनाथ धामची अप्रतिम इको फ्रेंडली सजावट साकारण्यात आलेली आहे। बाप्पाची मूर्ती शाडूची आहे आणि सजावटीसाठी बांबू, कागद, माती आणि फुलांचा वापर करण्यात आला। ई-गव्हर्नन्स सुधारणेमध्ये नागपूर जिल्हा परिषदेला राज्यात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे, तर नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेच्या अंतरिम प्रगतीचा आढावा मुंबई इथं घेण्यात आला आणि यात नागपूर जिल्हा परिषदेनं प्रभावी कामगिरी करत पहिलं स्थान मिळवलं।
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं आजपासून नागपूरच्या संविधान चौकामध्ये साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे। तर आले आणि ओबीसींना मिळालेलं संवैधानिक आरक्षण वाचवण्यासाठी हे साखळी उपोषण आहे। तर जरांगेंनी ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी हे साखळी उपोषण ओबीसी महासंघानं सुरू केलं। सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर इथं शैव आखाड्याच्या साधू महंतांची भेट घेत चर्चा केली। तर आगामी कुंभमेळ्यासंदर्भात होणारं काम आणि इतर अडचणींसंदर्भात मतं जाणून घेतली। प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण गेडाम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी हजर होते।